आज स्वयंपाकाला लेट झाला म्हणून पटकन मी वरण भाताचा कुकर लावून दिला आणि तोंडी लावायला मेथीची भाजी करायची होती म्हणून मी इथे लसूण आणि मिरच्या काढून घेतल्या. आता तुम्ही म्हणाल एवढा लसूण ही मेथीच्या भाजीला वापरते, तर नाही, हा लसूण मी मेथीच्या भाजीला अर्धा वापरेल आणि वरणाला अर्धा वापरणार आहे. त्यामुळे मी एक साईडला लगेच मेथीची भाजी मी पाण्यामध्ये टाकून घेतली. त्या साईडला कुकरची शिट्टी होतीच आहे आणि एका साईडला मी लगेच भाजीला फोडणी घालून घेते, कारण आज खूप लेट पण झाला होता. आज दुपारी पण मी स्वयंपाक काही बनवलेला नव्हता. अक्षयने बाहेरूनच पार्सल आणलेलं होतं, कारण आम्ही काल पिक्चरला गेलो होतो. त्याच्यामुळे मी तिकडून 3 वाजता आम्ही पिक्चरवरून आलो. त्याच्यामुळे खूप जाम झालं होतं आणि डोकं पण एवढं दुखत होतं. थोडी तब्येत पण खराब होती, कणकण वाटत होती. त्याच्यामुळे मी आज दुपारचा स्वयंपाक काही बनवलाच नाही. तर त्यांनी पार्सल आणलं होतं. निमिष पण लवकरच आला होता घरी. त्याच्या काकांनी त्याला सोडलं होतं. त्यामुळे त्याला 3-4 वाजता क्रिकेटलाही जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही पटकन तेच खाऊन घेतलं आणि जाताना मला मम्मीकडे पण जायचं होतं. त्याला क्रिकेटला सोडलं आणि मग यांनी मला मम्मीकडे सोडून दिलं. तिकडून येताना 8 वाजले होते. त्याच्यामुळे खूप लेट पण झाला होता. 8 वाजता हे जिमला जातात, तर निमिष पण त्यांच्याबरोबर जिमला गेला होता. त्याला भूक लागली होती, पण तरी पण तो जिमला गेला होता. त्याच्यामुळे म्हटलं ते येण्याच्या आधी पटकन सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवू. आता एका साईडला मी भाजी तर करून घेतलेली होती. भाजी टाकली आहे आणि आता वरणाला फोडणी घालते. डाळ आपली चांगली शिजली आहे. आता चांगली घोटून घेते. माझ्याकडे रवी नाही आहे, त्यामुळे मी पळीनीच व्यवस्थित घोटून घेते ती. आणि आता मी वरणाला फोडणी घालून देते. त्यावेळेस मी डाळ शिजवताना तुरीची, मुगाची आणि मसूर असे तिन्ही डाळी थोड्या थोड्या घेऊन मी डाळ शिजवली होती आणि मिक्स डाळीचं वरण करणार होते. खूप दिवस झाले की तूर मूगच खात होते मी. त्याच्यामुळे म्हटलं चला यावेळेस थोडी वेगळी चव राहील म्हणून मग 3 डाळींचं मी वरण बनवलं होतं. इथे वरणाला फोडणी घालून मी डाळ काढायला ठेवून देते आणि लगेच भाकरी बनवायला घेते. आता तुम्ही म्हणाल की हिचा स्वयंपाक करताना किचन ओट्यावर एवढा पसारा दिसतोय, पण किचन ओटाच तेवढा आहे. त्याच्यामुळे मला सगळं सामान तिथल्या तिथेच ॲडजस्ट करावं लागतं आणि ते सगळं आणि जे मोठे मोठे कुकर वगैरे जे आहेत मग मी ते खालच्या बाजूला ठेवून देते आणि इकडे भाज्यांची कढया वगैरे जे काही असतं टोपलं वगैरे आपलं भाकरीचं ते मी ठेवून देते. बाकी काही पसारा नाही राहत. मग इथे मी आवरून घेते. जेवढं माझ्याकडून होतं तसं मी पटपट ॲडजस्ट करून घेते. इकडे मी छान भाकर करून घेतली आहे. मग इथे भाकरी एक साईडला डाळ कढती आहे आणि आता शेवटचं काम राहिलं आहे पापडाचं. वरण भात असलं की आम्हाला पापड लोणचं लागतंच. इकडे मी पापड व्यवस्थित सगळे तळून घेतले जेवढे लागतात तेवढे. आणि मग सगळं झाल्यानंतर मग मी सगळं किचन ओटा वगैरे गॅस वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेते, कारण तेलकट वगैरे भाकरी वगैरे याचं सगळे डाग वगैरे पडलेले राहतात. किचन ओटा सगळा साफ करून घेते. असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.